किरीट सोमय्या भाजपवर नाराज आहेत। निवडणूक आयोग संपर्क प्रमुख नेमल्यानं नाराजी व्यक्त केली। न विचारता पद दिल्यानं सोमय्या दानवेंवर नाराज। भाजपचा सामान्य कार्यकर्ता राहू देण्याची विनंती या पत्रातून किरीट सोमय्या यांनी केली। या पत्रातून किरीट सोमय्या यांची खदखद बाहेर आलेली आहे। संपर्क प्रमुख म्हणून दुसऱ्याची नियुक्ती करण्याची विनंती या पत्राच्या माध्यमातून आता किरीट सोमय्या यांनी केली। किरीट सोमय्या यांनी पत्रातून नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। प्रिय रावसाहेब, आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली। ही पद्धत चुकीची आहे, मला अमान्य आहे। आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी। 18 फेब्रुवारी 2019 रोजी भाजप शिवसेना यांची ब्ल्यू सी हॉटेल वरळी येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून श्री उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजप नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले। तेव्हापासून आजपर्यंत मी भाजपचा एक सामान्य सदस्य कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे। मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जबाबदारी मी स्वीकारली होती। माझ्यावर 3 वेळा जीवघेणे हल्ले देखील झाले, तरीही मी जबाबदारी पार पडली। गेली 5.5 वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात, ते पुरेसे आहे। या विधानसभा निवडणुकीसाठीही मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे। मी काम करतो, करीत राहणार। आपल्या या समितीचा मी सदस्य नाही, पण आपण या प्रदेशाध्यक्षाने पुन्हा अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये अशी विनंती करतो, अशी खदखद आता किरीट सोमय्या यांनी पत्राच्या माध्यमातून केली। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे जोडलेले आहेत। अतुलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। निवडणूक आयोग संपर्क प्रमुखपदी नेमल्यामुळे किरीट सोमय्या नाराज आहेत। भाजपचा सामान्य कार्यकर्ता राहू देण्याची विनंती पत्राद्वारे त्यांनी रावसाहेब दानवेंना केली। यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? याच्यातनं एक गोष्ट स्पष्टपणे पुढे आलेली आहे, जे काही आरोप शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीवर जे काही आरोप किरीट सोमय्या यांनी केले, तो एक बीजेपीच्या षडयंत्राचा भाग होता, हे स्पष्टपने आता पुढे आलेलं आहे। कारण की त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे, आपल्या ठरल्याप्रमाणे मी सगळे ते गोष्टी केल्या, आरोप केले सगळे ते, आणि त्याचं फळ मला मिळालं नाही, उलट माझा अपमान झाला। त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी जे काही आरोप केले त्यात तथ्य किती आहे, काय नाही आहे, ते सगळं जनतेसमोर आलेलं आहे। मागच्या 10 वर्षामध्ये एकही आरोप त्यांचा सिद्ध होऊ शकला नाही। उलट सगळ्या आरोपातनं लोक जे आहे ते सुटलेले आहे, 2G असो काही असो। तर हे स्पष्टपणे आहे की अशा पद्धतीचे षडयंत्र भाजप करत असते। भाजप विरोधात असतानाही करते, भाजप सत्तेमध्ये असतानाही करते, आणि ही गोष्ट या निमित्तानं स्वतः किरीट सोमय्या यांच्या पत्रातूनच पुढे आलेली आहे। त्यामुळे अगदी त्यांनी असं त्यामध्ये पत्रात असं नमूद केलेलं आहे की मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जबाबदारी मी स्वीकारली होती, असं त्यांनी म्हटलंय। हो, हे षडयंत्राचाच भाग आहे ना। कोणी असं तर लिहिणार नाही ना की आपण असं षडयंत्र ठेवलं होतं म्हणून। बिटवीन द लाईन्स जे आहे ते अगदी क्लिअर आहे आणि स्पष्ट आहे। किरीट सोमय्या यांनी केलेला कुठला तरी आरोप सिद्ध झाला का? त्यांनी अजितदादांच्या विरोधामध्ये रान पेटवलेलं होतं, काय झालं त्याचं? अजितदादांना सोबत घेण्यासाठी केलं, हे स्पष्टपणे पुढे आलं ना आता। त्यामुळे ह्यांचं ही षडयंत्रकारी पार्टी आहे ही, आणि ह्या पार्टीने देशाच्या राजकारणाचा सत्यानाश केलेला आहे, हे त्या पत्रामधून स्पष्टपणे दिसत आहे। नक्कीच नक्कीच अतुलजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।